नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊसवाईफ ज्योती या यूट्यूब चॅनल मध्ये। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। काल संध्याकाळी मी बनवलेलं होतं कच्च्या कैरीचं पन्ह आणि याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। चला तर मग आता सुरुवात करूया। इथं मी 3 मोठ्या साईजच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। आता ह्या कैऱ्या आपल्याला अगोदर स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत। नंतर ह्या कैऱ्या आपल्याला कुकरला शिजवून घ्यायच्या आहेत। अगदी 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत ह्या कैऱ्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। आता 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त अशा आपल्या कैऱ्या शिजलेल्या आहेत। आता ह्या कैऱ्या 5 मिनिटं आपल्याला थंड होऊ द्यायच्या आहेत। नंतर आता याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित असा चमच्याने आपल्याला या कैऱ्याचा गर काढून घ्यायचा आहे। इथं मी सर्व कैऱ्यांचा गर काढून घेतलेला आहे। आता हा गर आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये एकही गाठ राहायला नको। त्यासाठी आपल्याला हा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हा गर आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता खूप मस्त असा आपला गर तयार झालेला आहे। आता हा एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचा। त्यानंतर मी इथं 2 ते 3 चम्मच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ आपल्याला मंद गॅसवरती मस्त लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता लालसर रंग आलेला आहे। आता हे पीठ आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि 5 मिनिट हे पीठ थंड होऊ द्यायचं आहे। 5 मिनिट थंड झाल्यानंतर आता आपल्याला हे पीठ या कैरीच्या गरामध्ये घालून पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। आता रईने असा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता मस्त असं मिक्स झालेलं आहे हे गव्हाचं पीठ। या गरामध्ये आता आपल्याला फोडणी द्यायची आहे, तेही तुपाची। आता त्यासाठी मी कढईमध्ये 2 चम्मच तूप घातलेलं आहे। तुम्ही तुपाऐवजी तेल घेतलं तरी देखील चालते। त्यामध्ये 1 चम्मच जिरं घालायचं आणि तयार केलेला गर घालायचा आणि व्यवस्थित हे आता मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं करतच पाणी घालायचं आहे, म्हणजे बनवताना हे पन्ह आपल्याला थोडंसं पातळच बनवायचं आहे। जेव्हा आपण हे फ्रीज मध्ये ठेवतो त्यावेळेस हे घट्ट होत असते, म्हणून आपण बनवताना थोडंसं हे पातळच बनवून घ्यायचं। आता अगदी थोडं थोडं करत मी यामध्ये पाणी घालत आहे। आता व्यवस्थित असं पातळ आपलं पन्ह झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। इथं मी 3 मोठी वाटी साखर घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर किंवा गूळ यामध्ये घालू शकता। आता ही साखर व्यवस्थित या पन्ह्यामध्ये विरघळून घ्यायची आहे, म्हणजे याला 5 मिनिटं आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे। अगदी 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता खूप मस्त असं आपलं कैरीचं पन्ह तयार झालेलं आहे। हे पन्ह फ्रीज मधले ठेवून थंडगार असं प्यायला खूप छान लागते। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। नवीन असल्यास लाईक करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।